ही कोथिंबीर कशी तयार करायची घरच्या घरी नक्की बघा हा. आणि हे पुदिना घरच्या घरी कसा ट्राय करायचा हे नक्की व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता व्हिडिओ बघा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघा. हे एवढं पुदिन्याचं कटिंग घेतलंय मी. हे बघा, कुंडीतलंच काढून घेतलंय कटिंग, फक्त व्यवस्थित साफ करून घेतलंय मी. आता आहे ना ह्या चाळणीमध्ये, हे एक चाळण आहे, याच्यात एका कोथिंबीर टाकणार आहे आणि एकामध्ये हे कटिंग लावणार आहे पुदिन्याचं. आता आपण याचा ग्रो कसा होतोय ते बघूया. मी आधी आता चाळणीत ह्या लावून घेते. ह्या मी चाळणी घेतल्यात, याच्यात आहे ना थोडंसं शेणखत टाकलंय आणि माती टाकलीये आणि थोडंसं कोकोपीट होतं ते मिक्स केलंय याच्यामध्ये. आता आपण हे रूट आहे ना हे थोडं थोडं असं खोचून देऊया याच्यामध्ये. असं मी थोडंसं दाट लावणार आहे जरा. आमच्याच कुंडीत होतं, घरातल्या कुंडीमध्ये होतं, तेच कटिंग घेतलंय. बघूया आता घरातल्या घरात कसं येतं हे छान. मी आता हे सगळं कटिंग लावून घेतले. असं ही कोरडीच माती आहे. आता हे धने मी एक रात्रभर भिजत घातले होते आणि हे ओलसर धने रात्रभर भिजत घातले होते. पटकनी मोड येतात याला म्हणून मी असं भिजत घातलं होतं. आता बघूया याला किती छान मोड येतात ते. सगळीकडून टाकून द्यायचे. असं आपल्याला घरातल्या घरात कोथिंबीर कशी करायची तयार. आता मी याला थोडंसं हलवून घेणार आहे चमच्यानी किंवा सुरीनी. थोडं फक्त मातीत थोडंसं याला गाडायचंय, थोडंसं असं खालीवर झालं पाहिजे. असं चमच्यानी फक्त थोडंसं करायचं याला. एकसारखं करून घ्यायचंय चांगलं. छान असं एकसारखं झाले. आता याला आपण पाणी घालणार आहे. मी आता याला हातानेच पाणी थोडं थोडं असं करून घालणार आहे. माती सगळी ओली करून घेणार आहे. आता पुदिन्याचं पण तसंच करणार आहे. पुदिन्याला सुद्धा असं ओलं करून घेणार आहे माती सगळी. हे बघूया 4-5 दिवसांनी किती रूट फुटतंय याला. ते आपण मी आता तुम्हाला 4-5 दिवसांनी दाखवते. तर ह्या धान्याला आपण टाकलेलं 10 ते 15 दिवस झाले. बघा 15 दिवसांनी हे असं वरती आलंय. त्याला मी रोज पाणी मारत होते. हे बघा असं थोडं 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 हातानेच पाणी मारलं आणि याला मी गॅलरीत ठेवलंय. पाणी मारलं का गॅलरीत ठेवते. आणि त्याच्याबरोबर हा पुदिना लावला होता. हे याला पण 10 सगळ्या काड्या टोचल्या होत्या मी, याला खोचून दिल त्या. हे बघा एवढे रूट फुटले त्याला छान असे. याला पण आहे ना थोडं थोडं असं पाणी मारायचंय. आपल्याला घरच्या घरी पुदिना आणि कोथिंबीर तयार करायची गॅलरीमध्ये. ही आपली कोथिंबीर 20 ते 22 दिवसाची झाली. हे बघा एवढी वाढ झाली त्याला चांगली अशी. घरच्या घरी कोथिंबीर आपल्या गार्डन मध्ये कशी उगवायची ती आपण टोपलीमध्ये, हे बघा टोपलीमध्ये उगवलेली आहे. छान अशी दाट उगवलेली आहे. आपण आता हिला पाहिजे तेव्हा तोडू शकतो. जेव्हा आपल्याला भाजीला पाहिजे तेव्हा आपण तोडू शकतो ही भाजीला. किंवा कुठलं काही करायचं असेल तर आपण इथल्या इथं कट करू शकतो. याला काय करायचं, कट म्हणजे उपटून नाही घ्यायची. याला परत फुटवा येतो खालून. फक्त कात्रीने आपल्याला पाहिजे तेवढी मोठी मोठी अशी
हे बघा, अशी मोठी मोठी कापून घ्यायची आणि खालून पुन्हा फुटते ती. ह्या पद्धतीने अशी कापून घ्यायची का ती खालून पुन्हा 8 दिवसांनी फुटायला सुरुवात होती. आपल्याला ही कोथिंबीर बरेच दिवस चालती. याला फक्त थोडं थोडं पाणी शिंपडायचंय. चांगली दाट उगवलेली, हे बघा, जितकं तुम्ही दाट टाकाल तितकं छान उगवतं याचं. आणि ही अजून ही जवळजवळ महिनाभर टिकणारी कोथिंबीर आहे. 1 महिना तरी आपल्याला भाजीला पुरणारी. फक्त कट करायची आपण हिला. आता त्याच्याबरोबर लावलेला पुदिना होता. हे दोन्ही संगच आपण लावलेलं होतं. हे दोन्ही संगच 20 ते 22 दिवस झाले याला. याला कसं फक्त मी काडी खोचली होती याची. आता पुदिना पण आपल्याला घरात सारखाच लागतो, चटणीला कशाला पण सारखा भाजीला लागतो. हे बघा, पटकन आपल्याला खुडून घेतला, झाला. इतका छान झालाय. याचं फ्लावरिंग बघ किती सुंदर आले. असं पुदिना लवकर येतो. पुदिन्याच्या काडी शक्यतो मरत नाही. मातीमध्ये लावलं ना अजिबात मरत नाही. त्याला कसंही हे करा. इतका छान पुदिना उगवलेला आहे. हे फक्त थोडं थोडं पाणी शिपडायचं. आपल्या घरच्या घरी गार्डनमध्ये कशा भाजी पिकवायची किंवा कोथिंबीर आणि पुदिना हे घरच्या घरी कसं लावायचं हे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांनी, नवीन कोणी असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा.